होऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून कायद्याचा भंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, कुणीही कायद्याचा भंग करू नये असे आवाहन वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांशी बोलताना केले आहे। सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता लागू झाल्या, त्यात आचारसंहिता भंग, धमकी, वजा, गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत यांच्यावरती आपण बंधन घालून किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवून आपण आपल्या पोलीस विभाग सज्ज आहे का आणि आपण तालुका काय म्हणतो? नमस्कार। नगरपालिकेचे निवडणुका लागलेले आहेत। 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। त्या अनुषंगाने जवळपास 38,000 मतदान आहे आपल्याकडे। आमची तयारी आम्ही प्रस्तावित जी यादी तयार केलेली, जे आगाऊ लोक आहेत, बदमाश आहेत, ज्यांचं क्रिमिनल हिस्ट्री आहे, अशा लोकांची यादी आम्ही प्रस्तावित तयार केलेली आहे। त्यांच्याविरुद्ध आम्ही कठोर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। त्यानंतर या अनुषंगाने जे कोणी बंदोबस्त नियोजन, आजच आम्ही तहसीलदार मॅडम आम्ही ते स्पॉट पाहणी केली। क्रीडा संकुल ज्या ठिकाणी पेट्या मतदान होणार आहे आणि तिथून वाटप होणार आहे, तर त्याचं आम्ही पूर्ण स्ट्रॉंग रूमचं नियोजन केलेलं आहे। आम्ही सज्ज आहोत, योग्य बंदोबस्त लावलेला आहे। या कालावधीमध्ये जो कोणी आगाऊपणा करणार, त्याची गय करणार आहे, त्याला कठोर कारवाई करणार। कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आमचं असं म्हणणं आहे। सर, आचारसंहिता भंग झाल्यास आपण काही जे पक्षाच्या पदाधिकारी किंवा त्यांना आपण काही अनाउन्स सांगू इच्छिता? जो कोणी कायद्याचं भंग करेल, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, यात काही शंका नाही। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।